नमस्कार मित्रांनो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये जागतिक महिला दिन म्हणून महेश मळगे हे वकील साहेब आहेत. त्याच्यानंतर पत्रकार राम मोतीगोळे सर आहेत, यशवंतचे संपादक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर भाग्यश्री घाळे भाग्यश्री घाळे मॅडम आपल्यासोबत आहेत. जागतिक महिला दिन आपण साजरा करतो, पण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिलांच्या ज्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे ती साधारणतः होते का, आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पुन्हा एकदा आपल्याला त्या समस्या समजून घेता याव्यात, हा या मुलाखतीचा मुख्य हेतू आहे. आपण ही जी चर्चा करतो आहोत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, कारण अलीकडे आपण पाहतो की महिला दिन म्हटला की महिलाच वक्ता, महिलाच श्रोते पण महिला, बोलणाऱ्या पण महिलाच, आणि संचलनापासून ते सगळी महिला असा तो सगळा प्रकार होतो आहे. आणि समाजामधले महिलांची प्रश्न जागतिकरणामध्ये ते नवरूप धारण करत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. शिकलेल्या महिलेला अलीकडं घरातलं आणि ऑफिसचं दोन्हीही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. जुनी आपली कुटुंब पद्धती संपलेली आहे. म्हणजे आता एकत्र कुटुंब पद्धती आपण तर आपला पूर्वीचा इतिहास म्हणून सांगावा लागेल, ती प्रत्यक्षामध्ये त्यावर नवीन पिढीचा विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण घरामध्ये हम दो हमारे दो असंच चित्र साधारणतः दिसते आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर मी डॉक्टर भाग्यश्री घाळे मॅडमना असं विचारेन की मॅडम, जागतिक महिला दिनाकडं तुम्ही कशा पद्धतीने पाहता की आता अलीकडं महिलांचं सक्षमीकरण इथपर्यंत बोलले जाते आहे, पण खऱ्या अर्थाने महिलांच्या समस्या ज्या आहेत ते आरोग्यासंबंधीचे असतील, आणि त्या अनुषंगाने समाजाचं हे दोन चाका आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू, पुरुष आणि स्त्री. मग महिलांच्या समस्या पुरुषांना अधिक समजून दाखवल्या पाहिजेत, पुरुषांनी अधिक त्या समजून घेतल्या पाहिजेत. पण असं न होता महिलांचे कार्यक्रम महिलांसाठीच होतात. मग हे खरं आहे का? तुम्ही जागतिक दिनाकडे कशा पद्धतीने पाहता जागतिक महिला दिन? नक्कीच बदलत्या जगामध्ये महिलांचं सक्षमीकरण होत आहे, आणि ते अशा अर्थाने की त्यांना जास्त संधी मिळत आहेत. राजकारण असो, शिक्षण असो, नोकरी असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना जास्त संधी मिळत आहेत. आणि ज्या प्रमाणामध्ये त्यांना संधी मिळत आहेत त्याच प्रमाणामध्ये त्यांच्या जिम्मेदारीही वाढत आहेत, जबाबदाऱ्या वाढत आहेत, आणि वर्कलोडही वाढत आहे. आणि ज्या पद्धतीने हे सगळं होत आहे त्या पद्धतीने वाढीव ज्या जिम्मेदाऱ्या आहेत, घरातल्या असो, ऑफिसच्या असो, किंवा तुम्ही जसं म्हटलं की कुटुंब पद्धती बदलली आहे, आधीसारखी जॉईंट कुटुंब पद्धती नाही आहे. तर घर, मुलं, लग्नानंतरचा संसार आणि ऑफिस हे सगळं सांभाळताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नक्कीच थोडासा परिणाम होत चाललेला मला दिसत आहे. मी ज्या प्रमाणात महिला पेशंट्स बघत असते, मला असं दिसून येते की फिजिकल जे डिसऑर्डर्स आहेत, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत, आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर फक्त महिलांना अधिक संधी देऊन नाही, तर त्या संधींमुळे त्यांच्यावर जो ताण वाढतो त्यांच्या शारीरिक आरोग्यावर किंवा मानसिक आरोग्यावर, ते ताण आपण कमी करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. ती आता काळाची गरज आहे. कारण हे सगळं सांभाळताना, जसं सर्कसमध्ये आपण तारेवरची कसरत असते, लिटरली असं त्यांचं लाईफस्टाईल झालेलं आहे. आणि ती कसरत थोडीशी कमी व्हावी म्हणून पुरुषांनीही थोडासा हातभार लावला पाहिजे. आतापर्यंत आपण बघतोय की आपली पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जेंडर बेस्ड रोल्स डिवाइड केले गेलेले आहेत. जसं की जरी ऑफिसला जात असेल, जरी कुठली, मागे एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं की आपल्या आधीच्या राष्ट्रपती मॅडम होत्या, त्यांना घरचं काम करूनच ऑफिसला जावं लागायचं. मी जरी राष्ट्रपती असले तरी मी घरी स्वयंपाक करते आणि सगळ्यांना वाटते असं त्या म्हटल्या. ते ठीक आहे, आई म्हणून एक जिम्मेदारी असते, पण कुठेतरी जेव्हा हे बॅलन्स बिघडतं घरातलं आणि ऑफिसचं, तर घरातल्या पुरुषाचं सुद्धा तितकं जिम्मेदारी आहे की तिचं वर्कलोड थोडंसं आपण डिस्ट्रीब्यूट करून द्यावं. म्हणजे अगदीच धुणं भांडे वगैरे घासायची गरज नाही, पण तिला काही त्रास होते का, तिला कुठे मदत हवी आहे का, जिथे कुठे ती ढासळते किंवा तिचं मानसिक स्वास्थ्य खराब होते असं वाटतंय, तिला थोडीशी विचारपूस करणं, थोडं आपुलकीने वागणं, किंवा जे छोटे छोटे काम आहेत घरातले, जसं मुलाचं होमवर्क करून घेणं आहे, त्यांना रेडी करून घेणं आहे, हे बाईचं काम आहे, किंवा घरातल्या स्त्रीचं काम आहे, ते आईचं, बायकोचं काम आहे. हे म्हणण्यापेक्षा आपण जर मदत केली तर तिच्यावरचा ताण नक्कीच कमी होईल, आणि ती खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होईल. खरं आहे, काम हे काही असं बायकांचं आणि पुरुषांचं असं नसते. वर्क हे वर्क असते, पण आपल्याकडं पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं म्हणा, किंवा आपली चालत आलेली ही सगळी धर्माची परंपरा, रूढी म्हणा, ह्या सगळ्या याच्यामुळं कामाची सुद्धा आपण पुरुष आणि महिला, स्त्री असं विभागणी केलेली आहे. आणि त्याचा परिणाम
ह्या सगळ्या जागतिकीकरणामध्ये कुटुंब व्यवस्था बदलली आणि महिलांची जिम्मेदाऱ्या वाढल्या, त्यामुळं महिलांचं मानसिक आरोग्य देखील त्यांच्यावर ताण वाढतो आहे. आणि खरं आहे की आता तरी आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि हा ताण कसा रिलीज करता येईल, कसं कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा विचार भाग्यश्री मॅडमनी मांडलेला आहे. वकील साहेब, तुम्ही कोर्टामध्ये हे सगळं पाहत असता, आपण विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणून त्याच्याकडे पाहतो, पण अलीकडं ह्या सगळ्या मोबाईलच्या परिस्थितीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण फार वाढत आहे. तर ह्या सगळ्याची कारणं काय आहेत? भारतीय राज्यघटनेने तर कायद्यासमोर सगळे समान आणि समान संरक्षण अशा पद्धतीनं घटनेच्या कलम 14 मध्ये म्हटलेलं आहे, मूलभूत हक्क दिलेला आहे. पण प्रत्यक्ष कृतीमध्ये हे लिंगभेदाच्या अनुषंगाने तसं काही जागृत झालेलं आहे का? समाज जागरूक आहे का? काय वाटतं तुम्हाला? सर, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर तुम्ही हात घातलेला आहे की मागे मी पेपरला वाचलं होतं सर, मुंबईच्या ठिकाणी की बाहेर गेलं की बॉम्बस्फोटाने घरी बसलं तर घटस्फोट. म्हणजे अलीकडे कुटुंब व्यवस्था टिकवण्याचं फार मोठं आव्हान आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. पूर्वी महिला आणि पुरुष दोघेही सुशिक्षित होते, दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचे, अडीअडचणींना सामोरे जाताना किंवा आपल्या संसारामध्ये संसार करीत असताना एकमेकांचे जे गुण आहेत, अवगुण आहेत, ते सगळे पोटात घालून एकमेकांना ऍडजस्ट करून जगायचे. परंतु दैव दुर्विलासाने सध्या कुटुंब व्यवस्था अशी झालेली आहे की आपण सध्या सहनशीलतेचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि कायदे पण तसेच निघत आहेत सध्या. अलीकडे कुटुंब व्यवस्था टिकवण्याचं आव्हान यासाठी मी म्हणतो आहे की घटस्फोटाचं प्रमाण आपण म्हणण्यासारखं प्रचंड वाढलेलं आहे. आम्ही न्यायालयामध्ये पाहतो की दर आठवड्याला 2-4 प्रकरण न्यायालयामध्ये दाखल होतात घटस्फोटासाठी. आणि कारण काय? क्षुल्लक आहे. क्षुल्लक कारण म्हणजे कोणते? एक परवा मी ऐकलं की सर एका बाईने घटस्फोटाचा दावा यासाठी दाखल केला की तिचं म्हणणं असं आहे की माझा नवरा विशिष्ट होतो जास्त. हे कारण. कधी कधी मेकअपचं सामान आणून देत नाही, हे कारण घटस्फोटाचं. कधी कधी नवरा पार्टीला घेऊन जात नाही किंवा मग पुरुष सुद्धा दाखल करतात महिलांना की ही नीट सजून पार्टीमध्ये माझ्यासोबत येत नाहीये. म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणावरून न्यायालयामध्ये घटस्फोटाचे प्रकरण येत आहेत. याविषयी सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक. कधी कधी मोबाईलला स्टेटस ठेवल्यावरून सुद्धा काही घटस्फोट अगदी खरं आहे सर. मोबाईल हा घटस्फोटाच्या आणि कुटुंब व्यवस्था ढासळण्याच्या पाठीमध्ये सध्या प्रमुख भूमिका बजावत आहे सध्या त्याविषयी. आणि सर, महिला दिनाच्या अनुषंगाने आपण चर्चा करीत असताना आपण जे सुरुवात करताना म्हणाला की हा दिवस केवळ स्त्रियांसाठी नाही. खरं म्हणजे निसर्गाची निर्मितीच एवढी सुंदर आहे की प्रत्येक पुरुषांमध्ये एक स्त्री दडलेली आहे आणि प्रत्येक स्त्रियांमध्ये एक पुरुष दडलेला आहे. पुरुष सुद्धा ढासाढासा रडतो ना, आईच्या मांडीवरती बसून रडतो, बायकोच्या कुशीमध्ये जाऊन रडतो. म्हणजे एक स्त्री ही म्हणजे हे नाही, लिंगभेदाचा शब्द नाही तो, विशेष स्त्रीत्व हे पुरुषांमध्ये सुद्धा असते. अर्धनारीश्वरची आपल्याकडे संकल्पना आहे. आणि म्हणून पुरुषांचे दुःख जसं महिलांना कळतात तसं महिलांचे दुःख सुद्धा पुरुषांना कळतात. अनेक पुरुष मोठी साहित्यिक अशी मंडळी झाली आहे की महिलांच्या वेदनेला त्यांनी हात घातलेला आहे. महिलांची वेदना त्यांनी खूप सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केलेली आहे. आणि या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे की हा दिवस पुरुषांनी आणि महिलांनी दोघांनी पाळला पाहिजे, दोघांनी एकमेकांच्या समस्या मांडल्या पाहिजेत. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की सध्या आपण जे पुरुषसत्ताक पद्धती असं म्हणलात की सध्या महिलांना सगळीकडे संधी मिळते आहे. ते सरपंच होत आहे, ते आमदार होत आहे, ते जिल्हा परिषद अध्यक्ष होत आहे. परंतु मी अनेक वेळेस पत्रकार सुद्धा बातम्या छापत असताना महिला नगरसेवक असताना पतीनं नगरसेवक म्हणून उल्लेख करतात बातम्यामध्ये. मी अनेकदा पाहिलेलं आहे. आपल्यासोबत पत्रकारही बसून आहेत. आणि एक उदाहरण मी तुम्हाला देतो सर की मदन सुरे सर जे सध्या आता हयात नाही, शाहू महाविद्यालयाचे ते प्राध्यापक होते. एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं की एका कार्यक्रमामध्ये सत्कार घेत असताना एसपी को बुलाव असं चालू होतं. मग सगळे प्रेक्षक हैराण झाले त्या ठिकाणी की आपल्याकडे एसपी तर पण नाही खाकी वर्दीमध्ये, मग एसपीला कशासाठी बोलवत आहेत. तेव्हा ते सूत्रसंचालन करणारे निवेदक जे ते म्हणाले की एसपी म्हणजे सरपंचाचे पती. सरपंचाच्या पतीने कार्यक्रमात बोलवल्याशिवाय हे कार्यक्रम पूर्ण होत नाही. दैव दुर्विलास असं की आपण जे सध्या राजकारणामध्ये महिलांना आपण वापरतो आहोत का, आणि हे जे दिवस आहेत सगळे महिलांचे आपण औपचारिकता पाळतो आहोत का, औपचारिकपणे ते कार्यक्रम साजरे करत आहोत का, याविषयी आपण सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. खरं आहे. आपण पाहतो की जागतिकीकरणामध्ये महिलांना सक्षमीकरण म्हणावं आपण, महिलांना हक्क दिले, पण प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर ती पुन्हा एकदा नवीन पिंजऱ्यामध्ये तिला आपण अडकवलोय का अशी परिस्थिती आहे. रामभाऊ, आता वकील साहेबांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले की त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये पत्नी सरपंच असताना किंवा पत्नी नगरसेवक असताना तुम्ही नगरसेवक म्हणून पतीचं नाव छापता
किंवा म्हणजे तुम्ही छापता म्हणजे तुम्ही नाही, ते सगळेच पत्रकारांमध्ये हे सगळं होत असते. आपण पाहतो की तसं राजकारणामध्ये आपण कल्चर डेमोक्रेसी स्वीकारली, पण आपली सगळी मानसिकता सरंजामशाहीची असल्यामुळे काय झालं, आपण ग्रामसेवक हा सेवक आहे गावातला, पण लोक त्याला काय म्हणतात, ग्रामसेवक साहेब म्हणतात. लोकशाही म्हणून जी काही कल्चर असते ती लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे ना, पण मतदाराला मी मालक आहे, मी राजा आहे त्याचं भानच नाही. म्हणजे त्याला मतभानच कोणी दिलं नाही, त्याला संविधान भानच कोणी दिलं नाही. आणि म्हणून काय झालं की तो ज्या शब्दामध्ये सेवक आहे त्याला सुद्धा काय म्हणतो, ग्रामसेवक साहेब म्हणतो. आणि म्हणून पॉलिटिकल सोशलायझेशन ज्याला म्हणतात, राजकीय सामाजिकरण ज्याला म्हणतात, ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे झालं नसल्यामुळं ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग लोकशाहीमध्ये वाढला पाहिजे. आता इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो, पण तिथं सुद्धा 1928 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि मग भारताने मात्र सुरुवातीपासून हा स्वीकारलेला आहे. पण महिलांचं संविधान भान, महिलांचं मतदान भान हे आपण वाढवलेलं नसल्यामुळं हे पती सरपंच संकल्पना निर्माण झाली. म्हणजे आता सभापतींना, जिल्हा परिषदमध्ये कर्मचाऱ्यांना सुद्धा अडचण जाते की महिला जर सरपंच असेल तर तो पती येतो सोबत आणि तो बाहेर बसायला तयार नसतो. आणि मग असं जे काही होते, तर पत्रकार म्हणून तुमचे काय अनुभव आहेत रामभाऊ, सांगा. महिलांच्या आरोग्याविषयी बोलले ॲडव्होकेट मर्गे साहेबांनी कायदेविषयी आणि घटस्फोटाचा बोलले. जागतिक महिला दिन हा एक सोपस्कार झालेला आहे. 8 मार्चला जागतिक म्हणजे जसं बैल पोळा तसं महिलांचं उदं करणे तेवढ्या पुरतं जर सोडलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाडी 55 असं झालेलं आहे. खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा करत असताना आपण खरोखरच आपण महिलांच्या योगदानाबद्दल किंवा महिलांच्या समस्यावर किंवा प्रगतीवर चर्चा कमी होते आणि उदं जास्त होते. अनेक समस्या आहेत म्हणजे पुरुषसत्तामध्ये, पण पूर्वी आपण मातृसत्तेत ते मूळ आपली हिंदू संस्कृती असेल तर मातृसत्ता आपण मातेचे पूजन करणार की भारत माता असे सगळे असेल. परंतु सध्या बदल झालेला आहे. पुरुषसत्ताक मी मालक म्हणजे पूर्ण कुटुंबाचा प्रमुख आहे आणि तो सांगेल तेच पत्नीने ऐकायचं किंवा कुटुंबाने ऐकायचं. परंतु आता बराच बदल झालेला आहे आणि घटस्फोटाचे प्रकरण असतील किंवा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत महिलांच्या संदर्भात कशामुळे निर्माण झाल्या, त्याला भारतीय संस्कृतीचं अधपतन जे होत आहे. आपण परकीय संस्कृती किंवा आचरण करण्याचा प्रयत्न करतो, त्याला हे सोशल मीडिया असेल, टी व्ही असेल, वेगवेगळ्या असेल त्याचं अनुकरण करतो, त्याचा वापरच करू द्यायचं आहे. ऑस्ट्रेलियाने तर बंदी घातलेली आहे मोबाईलला. मग असं आपल्याकडे सुद्धा का होऊ नये? सोशल मीडियामुळं कोण त्या मोबाईलचा वापर मग कोण काय करणार काय लक्षात येऊन राहिले आणि चांगल्यापेक्षा वाईटाकडे जास्त आकर्षित जातात. म्हणून मुली पळून जाण्याचं प्रमाण का वाढले? काही गरज नाही. मी तर म्हणतो मोबाईलची आवश्यकताच नाही. 16 वर्ष काय 18 वर्षापर्यंत, 18 वर्षानंतर मग काय हरकत नाही. परंतु हे मोबाईल हे एक प्रमुख कारण आहे आणि पालकही तेवढे जबाबदार आहे, कुटुंब व्यवस्था आणि माताही तेवढी जबाबदार आहे. घटस्फोट काय होत झालाय, लग्न झालं केलं की दुसऱ्या दिवशी बसून तिथे पोरीला फोन करत आहे. हस्तक्षेप, मुलीच्या आईचा हस्तक्षेप वाढल्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून हे झालं. आता आपण पहिला प्रश्न आपण जे विचारला ते राजकारणाविरोधात, तर आपण सजग राहायला पाहिजे नागरिकांनी. आपण निवडून गेले कुणाला, महिलांना दिलेलं, ते महिलांना तो हक्क मिळतो का नाही त्यांचं काम आहे ना. आम्ही पत्रकार आपण लक्ष देतो. जर तिचा पती जर बसत असेल, कारभारात हस्तक्षेप करत असेल तर अनेक प्रकरणामध्ये त्यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहेत. असं नाही. म्हणून महिलांना, आता महिला सक्षम आहेत राजकारणामध्ये बरं का, महिला स्वतः निर्णय घेऊ शकतात, महिला सक्षम आहेत. पण पुरुषाची जी मानसिकता आहे की आता परवाच असलेला अनुभव, परवा काय सतत असतो, निवडून आल्यानंतर लगे मग फोटो जेव्हा मागितलं जातो, माझा फोटो देऊ का म्हणतो. आणि मग तू निवडून कोण आले, पत्नी आलेले आहे, तुझा फोटो काय करायचा. म्हणजे मानसिकता जरा आहे, ते बदलत होते नाही, बदल होते, हळूहळू होते.
आणि असे अनेक प्रकरण झाले की सदस्यत्व रद्द झालेले आहेत. महिला सक्षमतेला संधी दिली ना 100% तरी चांगलं काम करू शकतात. संचलन चांगलं करतात, वक्तृत्व चांगलं करतात, आरोग्य सेवेमध्ये चांगला तत्पर करतात. पण काही जर दोष जर सोडले काय सोशल मीडियाचं कसं सगळ्याच काय हे नसतंय. समाजात चांगलेही आहेत म्हणून हे समाज चाललेलं आहे, देश चाललं सगळं चाललेलं आहे. आपण सकारात्मक घेऊयात असं माझं मत आहे. आणि महिला दिन म्हणजे एक सोपस्कार राहू नये तर त्याचं चिंतन झालं पाहिजे आणि काय जे दोष आहे ते दूर करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. रामभाऊ फार म्हणजे प्रभावीपणे आपल्याला आहे रामभाऊ. पण आता जागतिकीकरणामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत आणि या सगळ्या बदललेल्या विश्वामध्ये पुन्हा एकदा एकत्र कुटुंब आणणं, त्या सगळ्या गोष्टी होणं, रामभाऊ म्हणतात ते झालं तर खूप चांगलं आहे. पण ते होईलच असं नाही. आता नोकरीच्या निमित्ताने आपलीच अनेक अपत्य विदेशामध्ये आहेत आणि आपण त्याला डायस्पोरा म्हणून वापरतो. अमेरिकेमध्ये भारताचा डायस्पोरा अमेरिकेला भारताच्या अनुकूल बनवतो. म्हणजे इथपर्यंत आपल्या उदगीरमधले सुद्धा अनेक मुलं युक्रेन, इराण या आता जे युद्धामध्ये सुद्धा आपण पाहतो की आपली मुलं तिथं आहेत. या सगळ्या परिस्थिती शासनाचा पैसा वापर करायचा, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, पुण्या देशात जायचं, अमेरिकेत जाऊन त्या देशाला मोठं करायचं. त्या देशात करा ना. आणि आई वडील वाढले की ते कोणतं दुसरंच काम घेऊन करणार त्याचं. तिला सुद्धा मॅसेज करणार तुम्ही करून घ्या. पैसे म्हणजे पैसे नसतात का करण्यासाठी उपयोग काय याला आहे. जन्म हा समाजाचा वास्तव भाग आहे. ते माहिती तिकडे द्या. पण ह्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल कारण जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्या बदलत आहेत. मोबाईलमुळे म्हणा, इंटरनेटमुळे जग पुन्हा एकदा खेड्यासारखं झालेलं आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले इथं शिकले आणि तिथं गेले असं नाही. तिथं गेले तरी ते राष्ट्रप्रेमी राहू शकतात. इस्रायलचं राष्ट्रप्रेम आपण जगाने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. का घेतला पाहिजे तर तसं राष्ट्रप्रेम जगामध्ये कुठंच नाही. कारण त्यांची भूमी अरब कंट्रीनी गिळंकृत केली होती. त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरचा पराभव केला आणि मित्र राष्ट्रांना त्यांनी सांगितलं की आम्हाला मातृभूमी मिळवून द्या. आणि ती एकदम म्हणजे रेगिस्तान होतं तिथं काही म्हणजे उभयसारखं आणि त्याला त्यांनी नंदनवन केला आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या बळावर ज्ञान ही जी सत्ता आहे ती इस्रायलची लोकांनी दाखवून दिली. आज सुद्धा पहिली वेळ आहे की या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलसाठी इराणवर अटॅक करते आणि हे करायला लावलं कोण तर इस्रायलमधली जी काही त्या पॉवरमध्ये असणारी जी लोक आहेत त्या. आणि तशाच पद्धतीने म्हणून भारतातलं सुद्धा ब्रेन पूर्ण जगभर गेलं पाहिजे. आपण म्हणलो तरी तिथं राहणं संयुक्त नाही. आपण मुख्य मुद्द्यावर येऊ. मॅडम आपण आता आपल्याकडं हा प्रश्न आहे की रामभाऊनी अनेक मुद्दे मांडले पण महत्वाचा मुद्दा हा आहे की अलीकडं वकील साहेबांनी सांगितलं की घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ह्या वाढत्या घटस्फोटाच्या काळामध्ये एकल पालकत्वाची समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे मुलाला असं वाटतं की आई असली पाहिजे आणि वडीलही असले पाहिजेत पण आपण प्रत्यक्ष काय पाहतो एकल झालेला आहे, एकटीच बाई आहे. आणि त्याचा सर्व्हे सुद्धा अलीकडं हिरक कुलकर्णींनी केलेला लोकसभेला आलेला होता आणि मराठवाड्यामध्ये त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मग ती जी महिला आहे ती एकटी बिचारी आपली मजुरी इतकं म्हणजे 300-400 रुपये कमावते. त्याच्यामध्ये मग मुलांचं शिक्षण करणं आहे. म्हणजे पती लवकर जर वारला किंवा पतीने घटस्फोट दिला तर एकल पालकत्वामध्ये मुलांवर काय परिणाम होतात आणि महिलांवर त्याचा कसा ताण वाढतो. कौटुंबिक संस्थेमध्ये मला असं वाटतं की पती हयात असेल नसेल किंवा घटस्फोट झालेला असेल किंवा नसेल तरीही मॅक्झिमम मुलांची जिम्मेदारी जी असते ती आईच पूर्ण करत असते. म्हणजे पुरुषाचं मोस्ट फॅमिलीजमध्ये मी इतकं बघितलं की ते फक्त पुरवण्याचं काम करतात, प्रोव्हायडर्स असतात पुरुष. की मुलांना काही कमी पडू नये, त्यांना आर्थिकरित्या कसलीही अडचण येऊ नये, त्यांना जे लागते साहित्य शिक्षणासाठी खाण्यापिण्यासाठी ते वेळेवर पुरवावं. पण त्याचा व्यवस्थित जे म्हणजे फंक्शनिंग आहे किंवा त्याच्या आयुष्यात जे काही होते त्याची काळजी आईच घेत असते. पण घटस्फोट झाल्यानंतर असं लक्षात येतं की घटस्फोट जेव्हा मागायला जाते एखादी स्त्री तर तिला जे बेसिक्स आहेत की माझ्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी मला ही मदत हवी, ती मदत मिळेपर्यंतच खूप उशीर झालेला असतो. मोस्ट घटस्फोटाच्या केसेसमध्ये 7 ते 8 वर्ष निकाल लागायला लागतात आणि तोपर्यंत ती एकटीच त्या मुलाचा सांभाळ करत असते. आणि ही पण एक अडचण येते की ज्या मुलींना राहण्यासाठी कुठलाही आधार नसतो आणि तिला काम करून मुलाचाही उदरनिर्वाह म्हणजे मुलाचंही संगोपन तिला करायचं असतं, अशा वेळेस खरी अडचण येते की मुलाला तिने ठेवावं कुठे, त्याला सांभाळावं कोणी आणि त्याच्यासाठी पैसे कमवावे कुणी. तर अशा वेळेस कोर्टाने सुद्धा ही बाजू बघितली पाहिजे की घटस्फोट होईल किंवा न होईल तिचा
पती आहे किंवा सासरचे आहे ते दोषी ठरतील किंवा न ठरतील हा पुढचा भाग आहे. पण घटस्फोट होतोय म्हणून त्याने जे मूल जन्माला घातलेलं आहे त्याच्या प्रतीची जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी संपत नाही. तर कोर्टाने हा एक भाग नेहमीच लक्षात घेतला पाहिजे की तू बायकोला जरी सोडलंस किंवा बायकोला घटस्फोट केलास तर तुझ्या मुलाप्रती तुझी जिम्मेदारी संपत नाही. त्याच्या संगोपनासाठी तू कमव किंवा न कमव, बिकॉज यू आर अ प्रोव्हायडर. तर तुम्ही त्या मुलाच्या संगोपनासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी तुम्ही त्याला मदत केलीच पाहिजे. एक वडील म्हणून ती नैतिक जिम्मेदारी आहे. नाहीतर मग असं होईल की तुम्ही मूल जन्माला घालाल आणि त्याला सोडून द्या, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? पालकत्व ही दोघांची जिम्मेदारी दोघांची आहे जिम्मेदारी. आणि दोघांनी मिळून पालकत्व जर केलं तर हे जे छोटे मोठे प्रश्न निर्माण होतात ते निर्माण होणार नाही. कारण मुलाला आई जेवढी प्रिय आहे तेवढी वडील सुद्धा त्याला हवे असतात आणि म्हणून दोघंही असतील तर समाजातल्या ह्या ज्या छोट्या समस्या आहेत ते निर्माण होणार नाही. असा अत्यंत महत्त्वाचा विचार मॅडमने मांडलेला आहे. धन्यवाद मॅडम. वकील साहेब, आता ही जी समस्या आहे की तुम्ही सांगितलं की घटस्फोट होतात किंवा मुलांचे जे प्रश्न आहेत, कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला हे करण्यासाठी न्यायालय, कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी काय करते? आता अलीकडे आपण लोक न्यायालय ही कन्सेप्ट घेतलेली आहे. आपण पाहतो की वय वाढणं म्हणजे ज्येष्ठता नाही. ज्येष्ठ होण्यासाठी ज्या काही क्वालिटीज लागतात त्या क्वालिटीज आपल्याला जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतात आणि त्या निर्माण न होताच आपण वय वाढत जाते म्हणून ज्येष्ठ माणसं काय करतात, मग मुलांना सांगत असताना सांगतात की तू असं करू नको, हा असं करू नको, किंवा ही कामं बायकांची आहेत, ही पुरुषांची आहेत. त्याचा परिणाम मुलांवर होतो आणि म्हणून मग कोर्टामध्ये, लोक न्यायालयामध्ये ही सगळी प्रश्न सोडवता आली पाहिजेत. तर अनुभव म्हणत होते की आपल्या पूर्वीची सगळं आलं पाहिजे आणि म्हणून आपण गांधींचा विचार म्हणूनच आपण लोक अदालत स्वीकारलेली आहे की कोर्टामध्ये सगळी छोट्या छोट्या प्रश्नासाठी ते दाखल करू नयेत. कारण गांधी असं म्हणत होते की वकिलांपेक्षा आणि डॉक्टरांपेक्षा वैद्य बरा आणि वकिलांपेक्षा आपला न्यायालयांपेक्षा पंच बरा. कारण ही सगळी लोक जर पैशासाठी, म्हणजे वकील आपली फीस हे करण्यासाठी तारीख पे तारीख देत असेल तर त्याला न्याय मिळणार नाही ना. पंच जो होता गावातला तंटामुक्तीतला आरंभ, तो काय करायचा, त्याच्या घरची पाणी चहा सुद्धा न पिता योग्य न्याय निवाडा सांगण्यासाठी तो जायचा, सांगून निघून यायचा. त्याच्यामुळे खटले लवकर मिटत होते आणि तीच कन्सेप्ट म्हणून आता लोक अदालत आलेली आहे. आता तुम्ही अनेक केसेस त्याच्यामध्ये शेअर करता, तर काय स्थिती आहे की आताची प्रश्न लोक अदालतमध्ये किती मिटतात? सुंदर मुद्दा या चर्चेमध्ये आलेला आहे सर. आणि आपण एकल महिलांचा जो प्रश्न उपस्थित केला, खरं आहे की एकल महिलांना रोज डोळ्यांच्या अश्रूमध्ये शिळी भाकर भिजवून खावावी लागते आणि अशा बरेच झोपडपट्टीमध्ये महिला आहेत की त्यांच्या छातीमध्ये मुलांना दूध पाजण्यासाठी दूध सुद्धा उतरत नाही. एवढी दुर्दैवाची अवस्था आहे. शासनाने याची दखल घेतली. हिराम कुलकर्णी नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, सध्या ते झुंजत आहेत या विषयावरती. सर्वे केला त्याचा. हा, आणि एकल महिलांवरती फार मोठं काम त्यांचं चालू आहे. शासनाने आता एकल महिलांच्या प्रत्येक मुलाला प्रतिमाहा 2,500 रुपये देण्याची सुविधा निर्माण केली आहे. जेव्हा कोर्टामध्ये असं होते की पालकत्वासाठी महिला आपल्या मुलावर हक्क सांगते आणि पुरुषही सांगतो, तेव्हा कोर्ट काय डिसिजन घेते, ते कोणाकडे पालकत्व? हा, त्या मुद्द्यावरती येतो सर. आता आपण लोक न्यायालयाच्या संदर्भाने बोललेलं आहात. आता नवीन मध्यस्थ मिडिएशनची संकल्पना फार मोठी निर्माण झाली आहे आपल्या देशामध्ये. सध्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट त्या अनुषंगाने काम करते आहे. त्यांचं म्हणणंच असं आहे की लोकांना ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे, लोकांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे आणि लोक विनाकारण भांडणं करून स्वतःचं आयुष्य, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचा वेळ बर्बाद करण्यापेक्षा दोघांमध्ये जर सहमतीने प्रकरण मिटलं सामोपचाराने तर त्या दोघांच्याही पदरामध्ये विजयाची भावना निर्माण, कुणीही हरणार नाही, कुणीही जिंकणार नाही, तर दोघेही जिंकतील. म्हणून सध्या मध्यस्थामार्फत प्रकरण जास्तीत जास्त मिटवण्याची चळवळ सध्या न्याय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. मी सध्या त्या मध्यस्थ प्रक्रियेमध्ये काम करतो आहे आणि अलीकडे सर्व अगदी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, तालुका कोर्टामध्ये मध्यस्थ त्यांनी तयार केलेले आहेत. आता आपल्या तालुका स्तरावरती 10 ते 20 मध्यस्थ आहेत सध्या, सगळीकडे मध्यस्थ आहेत आणि न्यायालय फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरण मिटावेत म्हणून प्रयत्न करत आहेत. मॅडम सध्या जे म्हणाले की प्रकरण न्यायालयामध्ये आल्यानंतर 8-10 वर्ष लागतात, हे खरं आहे मॅडम सर. आणि यामध्ये कसं आहे सर, सध्या आपण मजबूर आहोत, असहाय्य आहोत. कारण न्यायालयामध्ये एवढे प्रकरण तुंबलेली आहेत, एवढी तुंबलेली आहेत की आज नवीन एकही प्रकरण न घेता जर असलेली प्रकरण जर मिटवण्याचं ठरवलं तर येणारे 30 वर्ष लागतील प्रकरण मिटवण्यासाठी. एवढे प्रकरण आहेत.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर न्यायालयाने काम करायचं ठरवलं तर एकच प्रकरण जर चालवलं तर दिवसातले 2 ते 3 प्रकरण चालतात सर. आणि एकेका दिवसावरती कोर्टावरती 50, 60, 100 प्रकरण असतात. मग न्याय कोणाला मिळाला? कायदे खूप चांगले आहेत सर. लोकांना जस्टिस मिळावं, न्याय मिळावा या पद्धतीने कायदे निघाले आहेत. उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं झालं तर अलीकडे नवीन 2005 मध्ये कायदा निघाला की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणारा एक क्रांतिकारी कायदा निघाला सर. आणि त्यामध्ये अंतरिम स्वरूपामध्ये इंटरिम नुकसान भरपाई मागता येते, उदरनिर्वाहाचा भत्ता मागता येतो. त्याच्यामध्ये ते नुकसान भरपाई किती असावं त्याला मर्यादा नाही. अगदी परवा एका कोर्टाने 3 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली पतीच्या विरोधामध्ये. पती ज्या पद्धतीनं स्टँडर्डनेस प्रमाणे जगतो, त्या ज्या स्टँडर्ड दर्जा त्याला आहे त्याप्रमाणे तिला सुद्धा जगता यावं, त्या अनुषंगाने मोजपट्टी लावून न्यायालय पोळगी देते. नुसतं उदरनिर्वाहाचं भत्ताच नाही, याच्यामध्ये नुकसान भरपाई, महिलांना जर आरोग्याची समस्या असेल तर त्या आरोग्याच्या समस्या मिटवत म्हणून त्यांना मोफत औषध उपचाराची सुविधा आहे. एखाद्या महिलेला राहण्याची व्यवस्था नसेल, तिचं स्वतःचं घर नसेल, पतीने हाकलून दिलं असेल तर होम शेल्टरची सुद्धा या कायद्यामध्ये व्यवस्था सांगितलेली आहे. प्रोटेक्शन दिलेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये संरक्षण अधिकारी आहेत. त्यामध्ये तहसीलदार संरक्षण अधिकारी आहेत किंवा महिला बाल खात्याचे अधिकारी संरक्षण अधिकारी आहेत. महिलांना म्हणजे व्यापक संरक्षण दिलेलं आहे. असं संरक्षण आहे सर की पूर्वी महिलांवरती प्रचंड मोठे अत्याचार व्हायचे. अगदी दारू पिणाऱ्या नवरातीला प्रचंड मारहाण करायचं, सासू मारहाण करायची, नंद मारहाण करायची. परंतु आता या कायद्याने डोळे वटारून जरी पाहिले तरी या कक्षेमध्ये, या कायद्याच्या कक्षेमध्ये तिला संरक्षण देण्यात आलं. म्हणजे तिचं लैंगिक शोषण होऊ नये, तिचं भावनिक शोषण होऊ नये, तिचं मानसिक शोषण होऊ नये, तिचं आर्थिक शोषण होऊ नये. कमवती बाई असेल तर तिचा पगार नवऱ्याने घेऊ नये, कामाच्या ठिकाणी तिला नवऱ्याने किंवा कुटुंबातल्या लोकांनी त्रास होऊ नये, एवढा व्यापक संरक्षण कायदा आहे. घटस्फोटाच्या अनुषंगाने मॅडमने सांगितल्याप्रमाणे घटस्फोटाच्या प्रकरणात सुद्धा विचार केलेला आहे की मुलांचं संगोपन ही महिलाच करू शकते. अगदी 12 वर्षापर्यंत त्या मुलाचं संगोपन महिला, तिची आई सुद्धा चांगलं करू शकते. म्हणून पहिला अधिकार त्या आईचं दिलेला आहे. आणि 12 वर्ष संपल्यानंतर मग मुलाची संमती विचारात घेतली जाते की बाबा तुला कुठं राहायचं. एक होतं की दोघांच्या विचाराने त्या मुलाला आईने किती भेटावं, वडिलांनी किती, समजा आईच्या त्यामध्ये मूल असेल तर वडिलांना भेटण्याची सुद्धा सुविधा कायद्यामध्ये निर्माण झालेली आहे. या एका अर्थानं महिलांना सर कायद्यामध्ये भरपूर सुविधा निर्माण झाली. परंपरागत CRPC मध्ये पूर्वी 125चा पोटगीचा अधिकार होता, आता ते कौटुंबिक हिंसाचारापासून आले. 2005 मध्ये जे नवीन दुरुस्ती आली सर की महिलांना आता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये पुरुष भावायुक्त समान अधिकार मिळालेला आहे. म्हणजे दुष्यंत कुमारची जी गझल आहे सर की हो गई है पीर पर्वत से, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आणि शेवटी त्याने गझलेमध्ये सांगितलेलं आहे की अब ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त ये थी लेकिन की ये बुनियाद हिलनी चाहिए. म्हणजे परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे, पण ते परिवर्तन मुळापासून व्हायला पाहिजे. आपण जे सुरुवातीला म्हणाल की उच्चभ्रू महिलांना सध्या सगळीकडे स्थान आहे, तिला संधी आहे, ती कंपनीमध्ये काम करते, कारखान्यामध्ये काम करते. पण मुळात गरीब स्त्रियांना काय, मोलमजुरी करणाऱ्या महिलांचं काय, विधवा महिलांचं काय, विधवा महिलांचे आणि एकल महिलांचे, वयस्क महिलांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आपण असं पाहतो की आपण घरामध्ये बसायला, आपण जेवायला तिला ताट देतो, आपण बसायला पाठ देतो. म्हणजे वृद्ध आई वडील यांचे अश्रू बघणारे लोक सध्या राहिलेले असतात. त्यांच्या फार मोठ्या समस्या आहेत सध्या, त्यांच्या वेदनेला आपण हात घातला पाहिजे. वयस्क लोकांचे प्रश्न फार मोठे आहेत, या अनुषंगाने सुद्धा चर्चा व्हायला. धन्यवाद वकील साहेब, फार चांगला मुद्दा तुम्ही मांडलात की कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आला 2005 मध्ये, आणि लाभ घेतला की आता डोळे वटारून पाहिले तरी त्याच्यावर शिक्षा होते. आणि मग न्यायालय हे कशा पद्धतीने त्याची टेस्ट करते. तर मॅडम डॉक्टर आहेत, मी भाग्यश्री मॅडमला हा प्रश्न करेन की मॅडम हे ह्याच्याबद्दल तुमचं चांगलं चिंतन आहे, तर हे याचं प्रशिक्षण मुलांना कसं दिलं पाहिजे आणि महिलांना ह्या गोष्टी कशा समजतात किंवा माणूस कशा ह्याच्याने पाहतो, गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे, आणि याबद्दलचे जनजागृती किती मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक आहे. गुड टच आणि बॅड टच बेसिकली अगदी लहान वयात याची माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण मोठे झाल्यावर आपल्याला एक अंदाज येतो, आपल्या त्या इनेट सेन्स असते, 6th सेन्स आपण ज्याला म्हणतो, की आपल्याकडे कुठला व्यक्ती कुठल्या भावनेने बघतोय किंवा कुठल्या भावनेने अप्रोच होतोय. पण याची माहिती असण्याची आवश्यकता लहान वयामध्ये असते, जेव्हा ते त्यांच्या भावना एक्सप्रेस करू शकत नाही किंवा समोरच्याच्या मनातील भावना ओळखू शकत नाही. आमच्याकडे आम्ही LKG म्हणजे 3 वर्षाची जेव्हा मुलं पहिल्यांदा शाळेमध्ये दाखल होतात तेव्हाच त्यांना ही माहिती द्यायला सुरुवात करतो. कारण आत्ता जर आपण बघितलं की पॉक्सो अंतर्गत जे गुन्हे होत आहेत त्याच्यामध्ये खूप संख्येत त्या वाढ होते
आणि हे गुन्हे करणारी जी लोक असतात, ॲक्युरेट जी असतात, ती अशी लोक असतात जी मुलांच्या संपर्कात सतत येत असतात किंवा त्यांच्या अवतीभोवती राहणारे, जसे ड्रायव्हर लोक आहेत किंवा शाळेतले चपराशी लोक आहेत, घरातले कोणी शेजारी आहेत किंवा नात्यातले कोणी लोक आहेत. तर साहजिक असतं की मुलं त्यांना जी दररोजची आपल्या परिचयातली लोक आहेत ते जेव्हा बोलवतात जवळ किंवा त्याच्याशी त्यांचा स्पर्श त्याला होतो, तर दररोजची असल्यामुळे, सवयीची असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. पण ते कुठल्या पद्धतीने कुठल्या शरीराच्या भागाला स्पर्श करतायत, ते चुकीचं आहे की बरोबर आहे, हे त्यांना लहान वयातच कळणं आवश्यक आहे. कारण एका वयानंतर जेव्हा 12 ते 14 या वयानंतर त्यांना स्वतःच्या शरीराची स्वत्वाची जाणीव होते आणि मग त्यांना लक्षात यायला लागतं की हे आपलं शरीर आहे आणि हे समोरची जी व्यक्ती आहे ती आपल्याला कुठल्याही हेतूने कशा पद्धतीने स्पर्श करतात. म्हणून अगदी कमी वयापासून त्यांना ही माहिती दिली पाहिजे. अगदी त्यांना जेव्हा बोलता येतं किंवा आपण जे बोलतोय ते कळतं त्या वयापासून त्यांना ही माहिती दिली पाहिजे. डॉक्टर मॅडमने म्हटल्याप्रमाणे एक मुद्दा मला ऍड करायचा असेल, त्याच्यामध्ये पॉक्सो ऍक्टचा त्यांनी उल्लेख केला की पॉक्सो ऍक्ट सध्या सर फार भयंकर ऍक्ट आहे. त्या केसमध्ये सर शिक्षा 20 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत एवढी शिक्षा, म्हणजे लहान न कळते वयामध्ये जर एखादी चूक झाली तर क्षणामध्ये त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामध्ये. आणि कायदा एवढा व्यापक झालेला आहे आणि एवढा गंभीर झालं सर की 14 सेकंदापेक्षा जास्त जर तुम्ही एखाद्या महिलेकडे मुलीकडे पाहिलं सर वेगळ्या उद्देशाने, वाईट उद्देशाने, तर कारवाई होऊ शकते. एवढा कायदा सध्या गंभीर झालेला आहे. आणि आपण लहान मुलांच्या प्रकरण बघतो सर की आता पालकांच्या संमतीशिवाय लेकरांना ऑटोमध्ये घेऊन जाणं सुद्धा फार अवघड गोष्ट झालेली आहे सर. दुर्दैवानं मजा म्हणून दिल्ली म्हणून जर सतत चुकून कुठं स्पर्श झाला आणि कोणी कारवाई केली तर आयुष्य उद्ध्वस्त होतं न्यायालयामध्ये आणि शिक्षा सुद्धा जास्त ठरलेली आहे. आणि या विषयावरती जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. रामोने सांगितलं की मुली पळून चालली आहेत, केवळ मुली पळून जात नाही आहेत तर मुलं पळून जात आहेत, घेऊन जात आहेत. मुलांचा तितकाच दोष आहे. 8वी 9वी 10वीचे पोरं प्रेमात पडत आहेत जबरदस्तीने. आणि कायदा असं सांगतो की समजा 20 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा आहे आणि 14-15 वर्षाची मुलगी किंवा त्यापेक्षा छोटी मुलगी आहे, तिची संमती जरी असेल आणि दुर्दैवाने बलात्कार झाला असेल किंवा तिचं लैंगिक शोषण झालं असेल तर तिच्या संमतीचा तिथे विचार केला जाणार नाही, कारण ती लहान आहे, मायनर आहे. आणि पुरुष जो मेल पर्सन आहे तो 18 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये होऊ शकते. साधा कुठे स्पर्श केला तरी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मोबाईलचं सायबर क्राईम आहे सर याच्यामध्ये. चुकून जर कोणी एखादा मेसेज अश्लील गेला, चुकून एखादा अश्लील मेसेज फॉरवर्ड झाला तर या अनुषंगाने सायबर क्राईममध्ये सुद्धा 10 वर्ष 20 वर्षांनी 5-5 लाख रुपयाचे दंड त्याच्यामध्ये तरतूद असतात. त्यामध्ये या अनुषंगाने सुद्धा चर्चा होणं, लोकांमध्ये जनजागृती होणं, शाळा महाविद्यालयामध्ये, किशोरवयीन मुलामध्ये, 8वी 9वी 10वीच्या मुलांमुलींमध्ये कायद्याची गंभीरता समजून सांगणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. फार महत्त्वाचा मुद्दा वकील साहेबांनी मांडलेला आहे. कारण कायद्याचं दळकपणे जी चूक होते ती आयुष्यभरासाठी आपल्याला जेलमध्ये घालू शकते. आणि म्हणून कायद्याच्या राज्यामध्ये कायदा समजून घेणं आणि कायद्यानुसार वागण्याचा प्रयत्न एक करणं. उदाहरण देतो सर. समजा एक मुलगा आणि मुलगी प्रेमाने लाजवती, मित्राचे काही जे मित्र आहेत ते केवळ त्या दोघांना सपोर्ट करण्यासाठी फक्त बाहेर कोणी येत आहे का राखत बसले, कोणी येणार आहे का फक्त त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये केस होते तेव्हा ती केवळ मुलं मुलींवरती होत नाही सर, बाहेरचे राखणारे मित्र आहेत त्यांच्यावरती सुद्धा केस होते. ते कॉमन इंटेन्शनमध्ये येतात. असे जे कायदे येतात ते म्हणजे शालेय शिक्षणामध्ये अशा कायद्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त कॉलेजला गेल्यानंतर ते कायद्याचं ज्ञान सांगून उपयोग नाही आहे. ते शालेय म्हणजे आपण काय केलं तर काय होऊ शकते, काय वाईट आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे कायद्याचं ज्ञान हे शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पुढं सतत होऊ शकते मुलं असेल, मुली असेल. नाही, सगळ्याच गोष्टी कायद्या व्यतिरिक्त आपण जे करतो ते चुकीचं आहे हे त्यांना आधी समजेल ना. समज आली. म्हणजे कायदा हा संविधानामध्ये असतो किंवा न्यायालयामध्ये गेल्यानंतर. आणि म्हणून जे.एस. मिल असं म्हणतो ऑन लिबर्टीमध्ये की समाजाची जी भीती आहे, समाजाची बंधनं जी आहे ती न्यायालयाच्या बंधनापेक्षा अधिक घातक असतात. कारण समाज जर जागरूक झाला, समाजाला हे भान आलं तर समाजाच्या भीतीने माणूस हा त्या कृतीपासून सावध होतो. कारण समाज ताबडतोब शिक्षा करतो. न्यायालय काय करते, न्यायालयामध्ये ते केस चालते, त्याच्यावर गुन्हा साक्षी पुरावे घेऊन सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते. आणि म्हणून समाजामधले जे बदल आहेत ती समाजामध्ये जागृती नुसतंच अभ्यासक्रमामध्ये आपण ठेवलो, शिक्षणक्रमामध्ये ठेवलो म्हणून होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पालकत्वापासून ते घरापासून ते पुढपर्यंत चालतात. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची चर्चा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण केलेली आहे.
आपल्या स्टुडिओमध्ये रामभाऊ बोलायचं रामभाऊनी सुद्धा अत्यंत महत्त्वाची पत्रकार म्हणून मुद्दे मांडलेले आहेत जे की संविधानाच्या विरोधी आहेत, पण काही गोष्टी ह्या काही वेळेस काय होतं, बोलणं आवश्यक असतं. आपण समाज म्हणलात ना, समाजाने सतत राहिले, समाजाची भीती राहिली पाहिजे. हां. एखादी घटना घडत असताना समाज म्हणून जर ते वाईट वाटलं नाही, दिसलं नाही, हे चांगलं नाही, तर सांगण्याचा जर प्रयत्न केला, ते म्हणतात तुला काय करायचंय. असे म्हणजे बिगरगट्ट झालेले आहेत मुली आणि मुलं सुद्धा. हम्म. असे बरेच आणि पुन्हा नंतर जेव्हा हाताच्या बाहेर प्रकरण जातंय तेव्हा पुन्हा नंतर बोलून उपयोग नसतंय. म्हणून समाजाचा धाक का कमी झाला त्याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची सगळ्यांनी समाजाने जाता विचार करण्याची गरज आहे. समाजाचा धाकच राहील नाही, कायद्याचा धाक राहील नाही. आणि मुळात कायदा म्हणून त्यांना वचक राहिलाच नाही ना. दाखवण्यापेक्षा या गोष्टी एका वयासोबत येतात, फेज सारखं ते येतात. समजून घेणं, समज त्यामुळे महत्त्वाची आहे. सुरू होते आणि हां. तो फेज गेल्यानंतर याचं अट्रॅक्शन ही कमी होते. हे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद अतिशय आवश्यक आहे की या वयामध्ये असं अट्रॅक्शन होतं आणि ते काही परमनंट नसतं, स्थायी नसतं, हे त्यांना कळलं तसं पाहिजे. तुम्ही म्हणजे शाळेच्यामध्ये नैतिक शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणतो. म्हणजे त्याचं ज्ञान Awareness म्हणजे नाही. अवेअरनेस हे देत असताना कायद्याचं सुद्धा हा, ते तर आहे एक बाजू. ज्ञान दिलं पण पाहिजे. फक्त जेव्हा कायद्याची वचक असते तर आपण सुटून जाऊ, आपलं सिस्टीम असं आहे की आपण सुटून जाऊ, हे पण एक असतं. दोन्ही त्यापेक्षा जवळ आपली काय त्यामध्ये परेशानी होणार आहे किंवा आपलं काय नुकसान होणार आहे आणि हे काही म्हणजे परमनंट नाही, हे जर त्यांना माहीत असलं तर त्याकडे ते अट्रॅक्टच होणार नाही. धन्यवाद मॅडम. आपण तब्बल 40 मिनिटाची ही चर्चा केलेली आहे. डॉक्टर भाग्यश्री मॅडम आपल्यासोबत आहेत, डॉक्टर महेश मळगे सर आहेत आणि पत्रकार रामभाऊ आहेत. धन्यवाद रामभाऊ, धन्यवाद वकील साहेब, धन्यवाद मॅडम. आपण सर्वांनी सर्वच प्रश्नांना, कारण विषय खूप मोठा आहे, जागतिक महिला दिन आहे आणि महिलांच्या अनेक समस्या आहेत. विषय इथं संपवतो असं नाही, चर्चा ही पुन्हा पुन्हा आपल्याला करावी लागेल, कारण प्रश्नाची उत्तरं एका वाक्यात किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये नसतात आणि म्हणून ही चर्चा पुन्हा पुन्हा करावी लागेल. आपण सर्वजण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात, अतिशय खेळीमेळीचे. आपण जसा बसून बैठकीत गप्पा मारतो तशा पद्धतीच्या गप्पा मारलात. निश्चितच श्रोत्यांना हे आवडेल. काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न करावेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.